हगवणे, तुझ्यावर खुनाचा आरोप आहे. हगवणे, तुला काही बोलायचंय का? तुला पश्चाताप होतोय का? हे प्रश्न विचारण्यात आले राजेंद्र हगवणेला, ते सुद्धा पत्रकारांकडून, पोलीस बंदोबस्तात. या सगळ्यावर राजेंद्र हगवणेनं उत्तर काय दिलं, तर त्यानं फक्त नकारार्थी हात हलवला. तोंड झाकलेल्या पोलिसांच्या गराड्यात चालणाऱ्या राजेंद्र हगवणेच्या या उत्तराचे अनेक अर्थ काढले गेले. कुणी याला त्याचा उद्दामपणा म्हणालं, तर कुणी माजुरडेपणा. सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे 7 दिवसांपासून फरार होता. विशेष म्हणजे ज्यावेळी वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी औंधच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, त्यावेळी राजेंद्र हगवणे तिथे उपस्थित होता. तिथूनच तो फरार झाला. त्यानंतर तो महाराष्ट्रातच आलिशान गाड्यांमधून फिरला, हॉटेल्समध्ये राहिला, पण तरीही त्याला अटक झाली नाही. सुनेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलमध्ये मटण खातानाचा त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. त्यातच त्याची संपत्ती 100 कोटी रुपयांची आहे, त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन्स तगडे आहेत, अशा अनेक बातम्या आल्या. ज्यावरून प्रश्न विचारला जाऊ लागला, हा राजेंद्र हगवणे नेमका आहे कोण? त्याचा इतिहास काय? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. राजेंद्र हगवणे हे नाव चर्चेत आलं सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे. सुरुवातीला वैष्णवीनं स्वतःला संपवलं असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिच्या अंगावर असलेले मारहाणीचे वळ बघून तिचा किती छळ सुरू होता ही गोष्ट स्पष्ट झाली. त्यानंतर वैष्णवीच्या कुटुंबियांनी, तिच्या सासरच्या लोकांनी लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी यासाठी धरलेला हट्ट, जावयाने फॉर्च्युनर सोडून दुसरी गाडी दिली तर गाडी पेटवून टाकू अशी दिलेली धमकी, अशा अनेक गोष्टी पुढे आल्या. सोबतच राजेंद्र हगवणेनं आपलाही छळ केल्याचं, आपल्याला मारहाण केल्याचं हगवणे कुटुंबातली थोरली सून मयुरी हगवणेनं सांगितलं. यानंतर फरार असलेल्या राजेंद्र हगवणेला अटक करा या मागणीनं जोर धरला. मुळात राजेंद्र हगवणेची चर्चा आणखी एका कारणामुळे होती. तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्यानं. राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. त्याच्यावर झालेले आरोप आणि त्यानं सुनेला दिलेली वागणूक समोर आल्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण हगवणे तालुकाध्यक्ष पदापर्यंत कसा पोहोचला, तर त्याच्या राजकीय कारकिर्दीचं मूळ होतं त्याच्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. हगवणेचं मूळ गाव मुळशी तालुक्यातलं भुकुम. वडील तुकाराम हगवणे यांचं मुळशी तालुक्यात मोठं नाव होतं. राजकारणातही त्यांच्या नावाचा चांगला दबदबा होता. सुरुवातीला तुकाराम हगवणे हे काँग्रेस पक्षात होते. जेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांची मुळशी भागात शरद पवारांचे समर्थक अशी ओळख होती. तुकाराम हगवणे यांनी मुळशीच्या राजकारणात जम बसवत पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक जिंकली. जिल्हा परिषदेच्या पशु विभागातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांचा जनसंपर्क तगडा होता, त्यामुळे लोकप्रियताही वाढली होती. तुकाराम हगवणे यांच्या 3 मुलांपैकी राजेंद्र हगवणेनं राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं. वडिलांच्या पावलावर पाऊल तर ठेवलं, पण राजेंद्र हगवणेला वडिलांप्रमाणे राजकारणात यश मिळवता आलं नाही. तुकाराम हगवणेंचा जनसंपर्क, स्थानिक राजकारणात असलेली ताकद आणि शरद पवारांशी असलेले चांगले संबंध याचा फायदा राजेंद्र हगवणेला झाला आणि 2004 साली त्याला मुळशी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र हगवणे मैदानात होता. त्याचा सामना शिवसेनेचे शरद ढमाले आणि अपक्ष कुमार गोसावी यांच्याशी झाला. या निवडणुकीत राजेंद्र हगवणेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. शिवसेनेचे ढमाले निवडून आले तर राजेंद्र हगवणेचा 17,107 मतांनी पराभव झाला. विधानसभेत यश मिळालं नाही म्हणून राजेंद्र हगवणेनं पंचायत समितीची निवडणूक लढवायचं ठरवलं, पण त्यातही राजेंद्र हगवणेच्या पदरी अपयशच आलं. आधी राज्य पातळीवर हार, मग तालुका पातळीवर पराभव. राजकारणातल्या पराभवानंतरही राजेंद्र हगवणेनं राजकारणातच तिसरा डाव खेळायचं ठरवलं. हा डाव होता ग्रामपंचायत निवडणुकीचा. या निवडणुकीत स्वतः न उतरता राजेंद्रनं आपल्या कुटुंबियांना उतरवायचं ठरवलं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 2015च्या आसपास भुकुम गावात ग्रामपंचायत निवडणुका लागणार होत्या. त्यावेळी हगवणे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीला उभा न राहता त्याच्या भावाला निवडणुकीसाठी त्यानं तयार केलं. राजेंद्र हगवणेचे बंधू संजय हगवणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे राहिले. भुकुम गावात तुकाराम हगवणेंचा मोठा प्रभाव होता. व्यावसायिक ताकद सुद्धा चांगली होती, पण तरी सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक जिंकणं राजेंद्र हगवणेला जमलं नाही. पुढच्या ग्रामपंचायत निवडणुकीला बायको लताला उभं केलं, पण इथंही राजेंद्रचा पराभव झाला. साधी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकता आली नाही. राजकारणात विधानसभा, पंचायत समिती, पीडीसीसी बँक, ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये कुठेही राजेंद्र हगवणेला स्वतःचं नाव कोरता आलं नाही. वडिलांचं राजकीय बळ, राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळात असलेला जोर, तरीही त्याला राजकीय यश मिळवता आलं नाही. अगदी स्वतःच्या भावाला आणि बायकोलाही निवडून आणता आलं नाही. पण
त्याचे राष्ट्रवादीमधल्या नेत्यांशी कायम चांगले संबंध राहिले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे फोटो अनेकदा व्हायरल झाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यानं अजित पवारांची साथ दिली. त्याला आणि त्याचा थोरला मुलगा सुशील हगवणेला राष्ट्रवादीमध्ये पद सुद्धा मिळालं. आता राजकीय दबदबा नसला तरी भुकुम गावात त्याचं वजन होतं. गावकऱ्यांनी काही माध्यमांशी बोलताना राजेंद्र हगवणेची संपत्ती 100 कोटींच्या आसपास असेल असा अंदाज लावला. आणि राजेंद्र हगवणे नक्की किती श्रीमंत आहे या चर्चेनं जोर धरला. काही गावकऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वडील तुकाराम हगवणे यांच्या कृपेनं हगवणे कुटुंबाला बरीच श्रीमंती प्राप्त झाली. जमीन, बंगला, गाड्या, बिझनेस हे सगळं वडिलोपार्जित मिळालेलं धन होतं. राजेंद्र हगवणेच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. मुळशीमध्ये MIDC आणि IT पार्कमुळे सुरुवातीपासूनच जमिनीला चांगला भाव आहे. त्यात हगवणेची जमीन ही रोड टच आहे. जमिनीचा भाव एकराला काही कोटींपर्यंत सहज असेल, कारण आजूबाजूच्या जमिनी गुंठ्याला 20-30 लाख रुपयाला जात असल्यानं राजेंद्र हगवणेची संपत्ती 100 कोटींच्या आसपास असेल असा दावा काही गावकऱ्यांकडून करण्यात येतोय. फक्त जमीनच नाही तर शेती, खोदकाम, पोकलँड, JCB, डंपर अशाही गोष्टी आहेत. त्यामुळं हगवणे कुटुंब गडगंज श्रीमंत असल्याचं सांगण्यात येतंय. माध्यमांशी बोलताना भुकुमगावच्या गावकऱ्यांनी राजेंद्र हगवणेची सुशील आणि शशांक ही दोन्ही मुलं गावात बंदुका घेऊन फिरायची. त्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्स होतं. सुरुवातीला वैष्णवीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. त्यांनी वैष्णवीसाठी 2 स्थळं पाहिली होती, पण त्या स्थळांना हगवणे कुटुंबानं बंदुकीचा धाक दाखवला असे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत. राजेंद्र हगवणेच्या दोन्ही मुलांना म्हणजे शशांक आणि सुशील यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली होती अशी माहिती भुकुमगावच्या काही लोकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये शशांक हगवणेच्या मांडव टाळा कार्यक्रमात गौतमी पाटील एका बैला पुढे नाचत आहे आणि त्याच्या मागे असलेल्या LED वर शशांक हगवणेचा फोटो आणि लक्ष 2024 असं लिहिलेलंही दिसत आहे. साहजिकच प्रश्न उभा राहतोय की एवढी श्रीमंती असूनही हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडे 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीच्या गौरी अशा गोष्टी नेमक्या का मागितल्या? जर हगवणे कुटुंबियांच्या नावावर एवढी महागडी जमीन असेल तर शशांक हगवणेनं जमीन विकत घेण्यासाठी 2 कोटी मिळावेत असा तगादा वैष्णवीच्या वडिलांकडे का लावला होता? कारण हेच 2 कोटी न दिल्यामुळे वैष्णवीचा छळ झाला. तिला अमानुष त्रास सहन करावा लागला, जे तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. राजेंद्र हगवणे फरार असतानाही आलिशान गाड्यांमधून फिरला, महागड्या हॉटेल्समध्ये राहिला. पण आता फक्त राजेंद्रच नाही तर त्याचं सगळं कुटुंबच तुरुंगात आहे. आपल्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळं आणि 9 महिन्याच्या चिमुकल्याला आईपासून पोरकं केल्यामुळेही.